आम्हाला या मंचावर सापडल्या एकमेकांशी बोलता बोलता आम्हाला ते सुचतं. म्हणजे लग्नाआधी जेव्हा ती त्याला म्हणते ते बघ ते झाड, त्यावेळी त्याच्या मनात रोमॅन्टिक भाव जागृत होतात. आणि लग्नानंतर जेव्हा ते म्हणते ते बघ ते झाड, तेव्हा तो कोपऱ्यातला झाडू उचलतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या मंचावरनं धडपडून आपण जी धडपड करतो त्यातून शिकतो. आणि आम्ही खरं तर कलावंत मंडळी, जसं विशाखा म्हणाली किंवा सिद्धार्थ म्हणाला तसं स्क्रिप्ट शिवाय बोलू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण उत्स्फूर्तपणे आपण काहीतरी बोलावं, उत्स्फूर्तपणे सादर करावं. कारण इतक्या सुंदर मंचावर आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण चार चांगल्या गोष्टी बोलाव्यात, हा योगायोग खचितच आपल्याला आनंद देणारा असतो. आणि मला वाटतं आज एवढ्या मोठ्या मान्यवर मंडळीसमोर खरं तर बोलण्यासारखं खूप होतं, पण आगाऊपणा आणि उद्धटपणा यात एक छोटीशी लाईन असते, ती मला पाळली पाहिजे. कारण आगाऊ विद्यार्थी असं म्हणलं तरी आपल्याला चालेल, पण उद्धट म्हणू नये ही एक. कारण आगाऊ विद्यार्थी कसा असतो, म्हणजे एका बंड्या झाडावर चढलेला असतो, तो काका अरे बंड्या झाडावर काय चढला त्या पेरूच्या? काही नाही काका, माझी विट्टी अडकली ते काढतो. अरे मी 6 महिने विट्टी बघायला लागलो त्या झाडावर, तवाच का नाही काढली? नाही तवा पेरू कच्चे होते ना. हा आगाऊ विद्यार्थी असतो ना. उद्धट विद्यार्थी म्हणजे शाळेत आल्यानंतर मास्तर का रे काल का नाही आलास? तर बंड्या म्हणतो काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? आज का उशीर झाला? माझ्या भरोशावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करा. उद्या उशीर आला तर कोंबडा करीन, नाही काळ्या मसाल्यात कारण झणझणीत करा. तर उद्धटपणा आणि आगाऊपणा ह्यातली सीमारेषा सांभाळून आज इतक्या मान्यवरांबरोबर मला इथे येण्याचा योग आला आणि आयोजकांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या कार्यक्रमासाठी ढवळे साहेब असतील, माझी नाट्य सहाध्यायी अरुंधती भालेराव असेल, या सर्वांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुनश्च एकदा माननीय उपमुख्यमंत्री साहेब ज्यांनी भरभरून या अंबरनाथ नगरीवर प्रेम केलेलं आहे. आणि फक्त अंबरनाथ नगरीवर नाही, माझ्या अनुभवामध्ये आम्ही ठाणेकर, तर आम्हाला माहिती आहे की ठाण्यामध्ये कलावंताला कुठलीही गरज लागली तर आम्ही शिंदे साहेबांना हक्कानी सांगतो, त्या अधिकाराने ती गोष्ट पूर्ण करतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे. श्रीकांत दादांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.